आज चिपळूण ते राजापूर या सगळ्या नगरपालिकांच्या उभ्या राहिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या गाठीभेटी घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा आजचा हा माझा दिवस आहे। चिपळूणपासून सुरुवात केलेली आहे आणि चिपळूण नगरपालिकेमध्ये एकच सांगतो की कोणत्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वतंत्रपणे लढतोय आणि त्या पद्धतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू देवळेकर सहित इतर 21 नगरसेवकांचे उमेदवार हे आपल्या पक्षाचे आहेत अशा पद्धतीची माहिती आमचे सगळ्या स्थानिक पदाधिकारी जे आहेत ह्या पदाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने चिपळूणमध्ये मशाल हे स्वतंत्रपणे लढते। सहकार्य करणारे इतर आहेतच बरेच जण, परंतु आघाडी दुर्दैवाने होऊ शकली नाही। आघाडीची चर्चा शेवटपर्यंत होत होती, परंतु दुर्दैवाने आघाडी होऊ शकली नाही। प्रथमतः माननीय रमेशभाई कदम यांच्याकडे आमचे स्थानिक पदाधिकारी जवळजवळ 3 वेळा गेले होते आणि तिन्ही वेळेला एकदा स्वतः मला सुद्धा रमेशभाई कदम भेटले होते। त्याचबरोबर हुसेनभाई दलवाई भेटले, लियाकत शाह भेटले, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा घागताई ह्या सुद्धा भेटल्या। त्यांच्याशी सुद्धा आमची चर्चा चालू होती, परंतु दुर्दैवाने आघाडीची चर्चा यशस्वी झाली नाही आणि म्हणून नाईलाजास्तव सगळ्या उमेदवारांना आपल्याला उभं करावं लागलं। पण शेवटी विड्रॉलपर्यंत तरी चर्चा होईल, सकारात्मक मार्ग निघेल अशा पद्धतीची इच्छा होती, परंतु ते होऊ शकले नाही। परंतु आमच्या चिपळूणच्या शिवसैनिकांचं एक प्रामाणिकपणे मत होतं की एवढ्या वर्षानंतर नगराध्यक्षपदाच्या ओपन खुल्या वर्गासाठी जे रिझर्वेशन झालेलं आहे त्या अनुलक्षाने यावेळेला शिवसेनेचाच नगराध्यक्ष मिळावा अशा पद्धतीची इच्छा चिपळूण शहरातील सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्याकडे अनेक वेळा केली आणि म्हणून शिवसेनेचा नगराध्यक्ष द्यायच्या पूर्वी माननीय भास्कर शेठ जाधव यांच्याकडे सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या। जे उमेदवार आहेत आमचे नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार हे सुद्धा त्यांना जाऊन भेटले आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे चालायचं आम्ही ठरवलेलं आहे। भविष्यामध्ये सुद्धा भास्कर शेठ यांचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्या अनुलक्षून त्यांचं आशीर्वाद नेहमीच मिळेल अशी मला खात्री आहे। तरीसुद्धा समजा आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांकडून काही चूक अपराध झाली असेल, भास्कर शेठ जाधव यांची माफी मागायला, त्यांच्याकडे विनंती करायला आम्हाला कुठेही कमीपणा वाटणार नाही, कारण ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत। पण साहेब भास्कर शेठ जाधव असे म्हणाले की मी फक्त रमेशभाई कदमांचा प्रचार करणार आहे, मला याबद्दल काही माहिती नाही, राजू उभे राहते काय सांगतो। आणि त्याला जोडून सांगतो की भास्कर शेठ जाधव यांनी स्पष्ट सांगितले की आघाडीचे उमेदवार हे आहेत। याबाबत मी आपल्याला सांगितलेलं आहे, माझी आणि भास्कर शेठ जाधवांची यावर अद्याप काही चर्चा झालेली नाही, परंतु चिपळूणमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष असावा अशी आग्रही मागणी शिवसैनिकांनी भास्कर शेठ जाधव यांच्याकडे पण केली होती आणि त्या अनुलक्षून काही गैरसमज असतील, काही कम्युनिकेशन गॅप असेल तो दूर करण्याचा प्रयत्न आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू देवळेकर आणि त्यांची टीम भास्कर शेठ जाधव यांची भेट घेऊन करतील। त्यानंतर भास्कर शेठ जाधव नक्कीच मशालरूपी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आशीर्वाद देतील अशी मला खात्री आहे। गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करतील किंवा काय असेल त्याचे परिणाम दिसून येतील काय, वेळ निघून गेलेली आहे? नाही, वेळ अजून निघून गेलेली नाही। भास्कर शेठ हे जाणते, जुने जाणते आणि शिवसेनेचे आधारस्तंभ असलेले आमचे मार्गदर्शक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे हजार वेळा माफी मागायला आमच्या पदाधिकाऱ्यांना, उभे राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना काय कमी वाटेल असं वाटत नाही। वेळ अद्याप नाही, मला त्यांनी नेमकी काय प्रेस घेतली ती माझ्याकडे किंवा भाषणात आलेली नाही, कारण मी त्यावेळेला जव्हार, मोखाडा, पालघर इकडच्या दौऱ्यावर होतो।
म्हणतात राजू देवळकर जाऊन त्यांच्याशी चर्चा करतील किंवा माफी मागतील, पण आपण शिवसेना सचिव म्हणून काय करणार? नक्कीच आम्ही बोलू, आम्ही नक्कीच त्यांची समजूत काढू, असं आम्हाला काही कमी नाही आहे. त्याची भेट घेणार का तुम्ही? आज शक्य होत नाहीये. आज इथून ते राजापूरपर्यंत मोठा दौरा आहे, उद्या पुन्हा मुंबईला आहे. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या भेटीला मी नक्कीच भास्कर शेठ जाधव यांची भेट घेईन. नाही होईल, अजून वेळ आहे. 4 ते 5 दिवस त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी हे सांगितलं की मिस मॅनेजमेंट तुमच्याकडून सगळं झालेले आहे, सगळं खरं आहे, माझ्याशी कोणाची चर्चा नाही वगैरे सगळं आहे. आता तुम्ही म्हणताय 4-5 दिवस असताना की आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाऊन त्यांची मला भास्कर शेठ यांच्या या स्टेटमेंटवर काही बोलायचं नाही. जे गाठीभेटी करत होते ते प्रत्येक वेळेला मी त्यांना सांगत होतो, तुम्ही भास्कर शेठना भेटा, त्यांच्या कानावर घाला, त्यांना दाखवा. माझ्या माहितीप्रमाणे आमची पूर्ण लिस्ट भास्कर शेठ जाधव यांच्या हातात आमचे शहर प्रमुख भैया कदम यांनी दिली होती. आणि उमेदवार नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत राजू देवळेकर, हे ज्या दिवशी फॉर्म भरणार होते त्या दिवशी सुद्धा जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आलेले होते. त्यांच्या पाठीवर थाप मारलेली आहे आणि त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. विनायकरावनी सांगितलं म्हणून फॉर्म भरलेला आहे का? अशी चिठ्ठी दिली विनायकरावनी सांगितलं फॉर्म भरतो. ते बोलतील, माझ्या पुढ्यात विचारा. ते बोलले स्वतः चिठ्ठी नाही, विनायक राऊतांकडून म्हणजे उद्धवजींकडून आदेश आल्यामुळे मी फॉर्म भरलेला असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे. मग ते असं म्हणत असताना शेठ म्हणाले की उमेदवारांनी अर्ज भरलेला आम्हाला आजच कळते. नाही, ठीक आहे. दोन गट आहेत. नाही, एक आहे. एक मी जे सांगतो की राजू देवळेकर ज्या दिवशी फॉर्म भरणार त्या दिवशी त्यांच्याकडे गेले, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांच्या पाठीवर त्यांनी थाप मारली आणि चल पुढे म्हणून सांगितलेलं आहे. एवढंच बस आहे. दोन गट आहेत. नाही, उबाटामध्ये 2 गट नाही, अजिबात नाही आहेत. सगळेजण मशाल रूपी चिन्हाचाच प्रचाराने काम करणार आहेत आणि नगराध्यक्ष निवडून आणणार आहेत. एका बाजूला तुम्ही सांगताय की आम्ही संबंध घडवून आणलो, आता 4-5 दिवस राहिलेले आहे. मात्र दोघे तुम्ही नेते आहात ते कोकणातले आहात. त्या तुमच्या दोघांच्या शीतयुद्धामध्ये इथलं नगर परिषद किंवा नगरपालिका हाताळलं जातील असं वाटत नाही का तुम्हाला? असं होऊ नये हीच इच्छा आमची आहे. भास्कर जाधवची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर ते ठाम राहिले तर तुमची भूमिका आहे पक्ष म्हणून राहिली. नाही, असं आता मला खात्री आहे भास्कर शेठ जाधव मशालच्या चिन्हाशीच ठाम उभे राहतील. याबद्दल कोणतीही शंका कोणी घेण्याची गरज नाही. 21 उमेदवार आहेत. तुमचे 21 उमेदवार आहेत. आजच्या घडीला तुमच्या याला सगळेचे सगळे उमेदवार होते. आजच्या घडीला आमचे 15 उमेदवार इथे उपस्थित राहिलेले आहेत. साहेब, काही मिनिटांपूर्वी तुम्ही बेळगावीमध्ये असं म्हटलेलं आहे की चिपळूणच्या नगरपालिकेमध्ये काही वर्षापूर्वी एक नगराध्यक्ष होऊन गेले ज्यांच्या विरोधात 165 तक्रारी झाल्या, ते नगराध्यक्ष कोण? खरं म्हणजे तुम्ही पत्रकार आहेत, मी काय तुम्हाला नाव घेऊन सांगण्याची गरजच नाही. परंतु जाहीर सभा होईल त्यावेळेला त्यांच्या विरोधात हो, पण ते तुम्ही पत्रकारांना ते माहितीच आहे आणि तक्रार करणारे माहिती आहे. शासन दरबारी त्या तक्रारी आहेत. योग्य वेळेला ते आम्ही आमचे उमेदवार या ठिकाणी त्याचा फंडफोड करतील. आता परिस्थिती अशी झाली आहे, एक तर तुमची युती होते की नाही होते माहित नव्हतं, आघाडी होते की नाही होतं माहित नव्हतं. कार्यकर्त्यांपुढे प्रश्न पडलाय कोणाकडे आणि कसं मतदान करायचं, मग नागरिकांनी करायचं काय? नाही, कार्यकर्ते आणि नागरिकांना ही स्पष्ट भूमिका कळलेली आहे. कार्यकर्त्यांना सुद्धा 100% भूमिका कळलेली आहे. चिपळूणवासी मशालला आशीर्वाद देतील एवढी आमची खात्री आहे. त्याच्यामध्ये 12 उमेदवारांचा प्रचार करणार अशा पद्धतीने लिस्ट वाचून दाखवली काय ते यादी जाहीर केली आहे आणि त्यांनी नगराध्यक्ष पदाला रवींद्र नावासहित यादी उमेदवार आहेत. नाही, भास्कर शेठ जाधव 21 उमेदवारांचा प्रचार करतील, कारण त्यांच्याकडे ही यादी आमच्या शहर प्रमुखांनी ऑलरेडी दिलेली होती. आता असं आहे की 2 नगराध्यक्ष अजिबात नाही, एकच नगराध्यक्ष निवडून येणार आणि तो सुद्धा मशाल चिन्हाचाच येणार. हो, ते ठीक आहे. त्याच्यातलं काहीच आपल्या पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय नाही असं नाही, काही विसंगती असेल, काही कम्युनिकेशन गॅप असेल तो आम्ही दूर करू, 100% दूर करू. गेल्या वेळेला सुद्धा कोकणाची जबाबदारी मिळालेली नाही. यावेळेस सुद्धा वरिष्ठांनी नावडलेलं आहे. कोकण सोडून पुढची दुसरी जबाबदारी दिलेली आहे. याच्यावर आपलं मत नाही, भास्कर शेठनं कोकणातून अजिबात डावललेलं नाही. उलट चिपळूण नगरपालिकेची निवडणूक भास्कर शेठ जाधव यांच्याच मार्गदर्शनाखाली व्हावी अशा पद्धतीच्या सूचना आम्ही या सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार आमचे जिल्हा प्रमुख असतील, इतर पदाधिकारी असतील, हे वेळच्या वेळेला भास्कर शेठ जाधव यांना भेटून आपण केलेली कार्यवाही ते
त्यांना सांगत होते. गेल्या काही दिवस तर दादा ज्या प्रभागात भास्कर शेट्टी उमेदवार दिले त्या प्रभागात दोन गटाचे उमेदवार दिसत नाहीये. ज्या प्रभागामध्ये भास्कर शेठ जाधव यांनी सूचना करून उमेदवार दिलेले आहेत त्या प्रभागात ते उमेदवार आहेत, तर तिथे दुसरा कोणी उमेदवार नाही आहे. गेल्या काही दिवस मीडियामध्ये जरा 2 मिनिटं दादा. नाही त्यांचं नाही आहे, तुम्ही कदाचित त्यांनी नाही तसं सांगितलेलं आहे. गेले काही दिवस सोशल मीडिया असेल किंवा मीडियावरती ज्या चर्चा सुरू आहेत की उदय सामंत आमदार घेऊन भाजपच्या वाटेवरती आहेत, याच्या संदर्भात आपण काय सांगू? शक्यता नाकारता येत नाही, कारण त्यांची ती सवय आहे. साहेब, भास्कर जाधव, तुम्ही शिवसेना एकूणच उभाटा गट आणि मतदारांचा संभ्रम दूर करण्यासाठी एखादा काही दिवसामध्ये तुम्ही मेळावा घ्याल का? नक्कीच घेण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच आजच्या सुद्धा आमच्या दौऱ्यामध्ये माननीय भास्कर शेठ जाधव यांना आमंत्रित केलंच होतं, दुसऱ्या कामामुळे ते येऊ शकले नाही. पण नक्कीच आम्ही इथे घेणार, दोघे एकत्र येऊन तो मेळावा घेणार. ओके, धन्यवाद.